नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? अंतरा फूडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे उन्हाळा स्पेशल कोकमची सोलकढी। तर बघा, त्यासाठी मी ही एक वाटी ओला नारळाचा कीस घेतलेला आहे, त्याला तुम्ही चव देखील म्हणू शकता। आणि हे एक 10 ते 12 कोकम घेतलेले आहेत, ते मी पाण्यामध्ये फुगत घातलेले आहेत। त्यानंतर ही एक हिरवी मिरची घेतलेली आहे, 1 इंच आलं घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 3 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, जिरं घेतलेलं आहे आपलं साधं, थोडीशी साखर आणि मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं। तर सगळ्यात पहिलं आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं घालून घेऊया। ओल्या नारळाचा कीस, त्यानंतर कोथिंबीर, एक हिरवी मिरचीचे मी 3 तुकडे करून घेणार आहे, कारण अख्खी टाकली तर ती मिक्सरला वाटली जाणार नाही। आणि बाकी हे सगळं घेतलेलं जिरं, साखर आणि मीठ हे सगळं आता आपण घालून थोडंसं कोकमचं पाणी घालूया। थोडी कोकम मी हाताने चुरून घेणार आहे, म्हणजे त्याचा जो आंबटपणा आहे तो चांगला पाण्यामध्ये उतरेल। आणि हे पाणी आता ह्यामध्ये घालूया आणि हे सगळं वाटण आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। तर हे बघा, या पद्धतीने मी हे बारीक करून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी आता अजून थोडंसं पाणी घालते आणि अजून एकदा मी मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेलं आहे। आणि ही एक मी आपली जी पुरण वाटायची चाळण असते ती घेतलेली आहे, त्याच्यावर हे मी सगळं घालून चमच्याच्या सहाय्याने सगळं गाळून घेणार आहे या पद्धतीने। हे बघा, या पद्धतीने आपण सगळा रस जो आहे तो काढून घ्यायचा आहे। हे बघू शकता, ते बघा खाली भांड्यामध्ये आपल्या आणि यामध्येच मी आता हे आपली जी कोकम ठेवलेली होती ती पण घालून घेणार आहे आणि ती देखील मी मिक्सरला छान अशी बारीक वाटून घेणार आहे। तर हे बघा, आणि ही पण आपण चहाची गाळण असते त्याच्या सहाय्याने पूर्ण गाळून घेणार आहे, म्हणजे थोडासा आपला कलर जो सोलकढीला आहे तो थोडा लाईट कलर, पिंक असा कलर असा येईल। कोकमामध्ये पण थोडी वेगवेगळी क्वालिटी असते। माझ्याकडचे जे कोकम आहेत त्यांना जास्त कलर नाही आहे गुलाबी, त्यामुळे ही सोलकढीचा कलर हा असा दिसतो आहे, पण चव अगदी सेम सोलकढीचीच आहे। तर बघा, या पद्धतीने मी सगळं जे आपलं कोकमाचं मिश्रण आहे ते गाळून घेणार आहे, बघू शकता। आणि ही अशी सोलकढी आपली आता रेडी आहे पिण्यासाठी। तर ही फ्रीजला ठेवून देखील तुम्ही पिऊ शकता, किंवा अगदी फ्रीजची नको हवी असेल तर अशीसुद्धा जेवणाबरोबर तुम्ही अगदी पिऊ शकता। खूप छान लागते आणि पचायला देखील हलकी, आणि उन्हाळा स्पेशल असल्यामुळे पित्ताचं वगैरे प्रमाण आपल्या शरीरातलं कमी होतं। तर अशी ही सोलकढी आपली तयार आहे आणि आता आपण ती सर्व करूया ग्लासमध्ये। तर बघा, ही तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा। धन्यवाद।